मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात, आता वत भुईवर गेलं गेलं अभयत. मन जवारी जवारी याचं न्यार रे तंतर, अरे इचू साप बरा त्याला उतारे मंतर. पाही सनीरे लोकाचे यववार खोटे नाटे, तवा बोरी बाबईच्या आले अंगावर काटे. किती छान बहिणाबाईंनी मनाचं वर्णन केलंय की बहिणाबाई बोलतात की मन पाखरू पाखरू काय सांगू याची मात. म्हणजे मन हे पाखरासारखं आहे की ते घडीत तिथे तर घडीत तिथं. आता होतं भुईवर गेलं आबायात, म्हणजे आता जमिनीवर होतं तर घडीत आबाळात गेलं. म्हणजे पाखरू एका जागेवर कसं थांबत नाही तसंच आपलं मन असतं. मन जवारी जवारी याचं न्यार रे तंतर, अरे इचू साप बरा त्याला उतारे म्हणतर. म्हणजे मन असं असतं ना की एका विषयासारखं असतं आणि त्यापेक्षा बहिणाबाई म्हणतात की विचू साप बरा, त्याला मंत्राने उतरवता तरी येतं, पण मनाला एका जागेवर आणता येत नाही किंवा त्याला उतरवता येत नाही, कारण मन भीर 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 पळत राहते इकडे तिकडे. आता घडीत हा विचार तर घडीत तो विचार, घडीत हा विचार घडीत तो विचार. म्हणजे मनाला कंट्रोल करणं अति अवघड आहे. पाही सनीरे लोकांचे व्यवहार खोटे नाटे, तेव्हा बोरी भाबाईच्या अंगावर काटे. म्हणजे जेव्हा आपण लोकांचे खोटे नाटे व्यवहार बघतो, लोक एकमेकांना फसवाफसवी बघतो, तेव्हा बोरी बाबळीच्या काट्यांसारख्या अंगाला काटे येतात. आणि अगदी हे एकदम बरोबर आहे, आपल्यासोबत पण असंच घडतं. बहिणाबाईंनी खूप छान वर्णन केलेलं आहे.